नमस्कार. नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांचे नवीन प्रकारचे फूल शिकणार आहे. तर ते फूल शिकण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती, दोघे 6 नंबरचे मोती घेतलेले आहे आणि हे ड्रॉप मोती घेतलेले आहे. नायलॉन धागा, कात्री आणि सुई. तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यात तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. सुई घेतलेली आहे. सुईमध्ये हा असा धागा एवढा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतली आणि धाग्यामध्ये 7 मोतीहून 7 मोत्यांचा गोल मी इथे बनवून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आपण 7 मोतीहून 7 मोत्यांचा गोल केलेला आहे. आता गोल आपण नेहमीच बघतो कसा करायचा ते. तर आता मी ह्या 2 मोत्यांच्या मध्ये सुई बाहेर काढलेली. इथे आपल्याला 1 ड्रॉप मोती घ्यायचा आहे. पहा, हा 1 ड्रॉप मोती घेतला. त्याच्यानंतर 1 रंगीत मोती घ्यायचा आहे. मी इथे पिवळा कलर घेतला आहे. तुम्ही कुठलाही कलर वापरून हे फूल बनवू शकतात. हा 1 रंगीत मोती, 3 पांढरे मोती, परत 1 रंगीत मोती आणि 1 लांब मोती. हे असे मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतले. पहा, आता आपण ह्या मोती, हे जे 2 ड्रॉप मोती ओवले ह्यांचे समोरासमोर असे ओवून घेतलेले आहे. हे जे मागचं टोक आहे हे आपण सुरुवातीला इकडे केलेलं आहे आणि हे जे पुढचं निमुळतं तोंड आहे हे आपण इकडे केलं, ह्या मोत्याच्याकडे. असं आपण हे मोती ओवून घेतलेले आहे. 7 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतले. पहा, आणि आता आपल्याला ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई परत बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही अशी आपली इथे एक पाकळी तयार झाली. आता आपण पुढच्या मोत्यातून सुई काढू. ह्या 2 मोत्यांच्या मध्ये अशा आपल्याला एकूण 7 पाकळ्या बनवायच्या आहे. परत आता आपल्याला धाग्यामध्ये 1 ड्रॉप मोती घ्यायचा आहे, 1 रंगीत मोती. सुरुवातीला आपण 2 ड्रॉप मोती घेतले. आता 1च ड्रॉप मोती घ्यायचा आहे. 1 ड्रॉप मोती, 1 रंगीत मोती, 3 पांढरे मोती, परत 1 रंगीत मोती. असे आपण 6 मोती आता ओवून घेतले. त्याच्यात आपण 7 मोती ओवले, ह्याच्यात आपण 6 मोती ओवले. आता आपण हा जो ह्या पाकिटला हा जो 1 ड्रॉप मोती आहे त्याच्यातून सुई अशी वरती बाहेर काढलेली. सुईवरती बाहेर काढली, धागा ओढून घेतला. ही दुसरी पाकळी आपली इथे तयार झाली. आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्या पुढचा 1 मोती, अशी 2 रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता परत आपल्याला इथे 1 ड्रॉप मोती घ्यायचा आहे, 1 रंगीत मोती, 3 पांढरे मोती, परत 1 रंगीत मोती. आणि आता परत ही जी पाकळी केली ह्या पाकळीतला हा ड्रॉप मोती, ह्याच्यातून सुई अशी वरती बाहेर काढायची आणि धागा ओढून घ्यायचा. परत आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्या पुढचा 1 रंगीत मोती, अशी सुई बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा. धागा जास्त ओढू नका, नाही तर पाकळ्या अशा वर उचलल्यासारख्या दिसतात. आता परत आपल्याला 1 ड्रॉप मोती घ्यायचा आहे. पहा, 4 मोती आपले ड्रॉप इथे झालेले आहे. हा 5वा मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतो आहे. 7 मोती आपल्याला इथे लागणार आहे, ड्रॉप मोती. आणि 1 रंगीत मोती, 1 ड्रॉप मोती, 1 रंगीत मोती, 3 पांढरे मोती आणि 1 रंगीत मोती.
तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट्सद्वारे कळवा तुम्हाला फूल आवडले की नाही. हे पहा, आता मी ह्या मोत्यातनं ही पाकळी केली, ह्या पाकळीतला हा मोती, ह्याच्यातनं सुई अशी बाहेर काढून घेतली. आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती, अशी सुई बाहेर काढणार आहे. पहा, परत इथे एक ड्रॉप मोती घ्यायचा आहे. एक रंगीत मोती घ्यायचा आहे. परत 3 पांढरे मोती घ्यायचे आहे आणि एक रंगीत मोती घ्यायचा आहे. आणि जी पाकळी आपण बनवली त्याच पाकळीतला हा ड्रॉप मोती, त्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता परत आपण हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली, त्याच्यातून सुई बाहेर काढून परत पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. आता आपले इथे 6 मोती झाले. पहा, आता 6वी पाकळी आपण करणार आहे. 5 पाकळ्या आपल्या झालेल्या आहे. आता 6वी पाकळीला आपण शेवटचा एक ड्रॉप मोती घेणार आहे ह्याचा, आणि एक रंगीत मोती, परत 3 पांढरे मोती आणि परत एक रंगीत मोती. आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर, ह्या पाकळीतला हा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. हे पहा, आणि आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली ती, तो आणि त्याच्या पुढचा एक मोती. आता आपलं 7वी पाकळी शेवटची बनवायची आपल्याला. तर 7वी पाकळी कशी बनवायची पहा, ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली. इथे आता आपले ह्या पाकळीतला हा एक ड्रॉप मोती आहे, ह्या पाकळीतला हा एक ड्रॉप मोती. आता आपल्याला ड्रॉप मोती काही घ्यायची गरज नाही आहे. तर आता आपण या एका ड्रॉप मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. खाली ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतला. आता इथे हा एक रंगीत मोती ह्या पाकळीतला, इथे कसे हे 2-2 रंगीत मोती आहेत, तसे इथे हा एक मोती आहे. आता आपण ह्या ड्रॉप मोत्यातनं सुई बाहेर काढली, तर इथे आपण एक रंगीत मोती ओवून घेणार आहे, 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. पहा, हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि एक रंगीत मोती घ्यायचा आहे. अशी आपली ही 7वी पाकळी शेवटची इथे तयार झाली. आणि हे फूलसुद्धा आपलं इथे तयार झालं. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. हे असं फूलसुद्धा तुम्ही बनवू शकतात. पहा, हे असं फूल, पण मी ह्याच्यामध्ये खाली डिझाईन बनवणार आहे. आता ती डिझाईन आपल्याला बनवायची आहे. तर मी काय करणार आहे, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आपण, ह्या ड्रॉप मोत्यातनं, त्याच्या पुढचा हा एक रंगीत मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतली. तुम्हाला असंही फूल ठेवायचं असेल तर तुम्ही असंही फूल बनवू शकतात, किंवा मग खाली तुम्हाला डिझाईन वाटल्यास तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन ह्याच्यामध्ये करू शकतात. हे असंही फूल छान दिसतं. पहा, आता मी ह्या मोत्यातनं सुई काढली, परत हा एक ड्रॉप मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. परत हा एक रंगीत मोती, ह्याच्यातनं सुई, त्याच्या पुढचा एक पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. आणि ह्या पाकळीतला हा सेंटरमधला मोती आहे, सेंटर, त्याच्यातून सुई बाहेर काढायची. ही सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला एक पांढरा मोती, एक रंगीत मोती, परत एक पांढरा मोती, असे 3 मोती ओवून घेतले आपण. आणि ह्याच मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घातला. इथे आपली ही चौकट डिझाईन तयार झाली. ही चौकट डिझाईन केल्यानंतर आता आपण 1 2 3 4 5 सलग ह्या 5 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. तर हा एक पांढरा, हे 2 पिवळे, त्याच्या पुढचे 3 पांढरे, अशी सुई आपण बाहेर काढली. त्याच्या पुढचे हे 2 पांढरे, सेंटरमधल्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. परत इथे आपल्याला एक रंगीत मोती, नाही, एक पांढरा, एक रंगीत, परत एक पांढरा, असे मोती ओवून घेतले 3. आणि ह्या पाकळीतला हा मधला मोती, ज्याच्यातून धागा दिसतोय, त्याच्यातूनच सुई परत त्याच दिशेने आपल्याला बाहेर काढायची.
ही आपली दुसरी पाकळी झाली चौकटची तयार. परत आता हे 2 मोती त्याच पाकळीतले आणि ही जी पाकळी केली ह्याच्यातल्या हा एक रंगीत मोती, हा एक पांढरा मोती आणि मधला एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढून घ्यायची. आणि आता परत इथे आपण एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा असे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पाकळीतला मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे. परत आता आपण हा एक रंगीत, हे 2 पांढरे आणि हे 2 पांढरे अशी सुई बाहेर काढणार आहे 5 मोत्यांमधून. फूल तुम्ही करून पहा, आवडल्यास मला कॉमेंट्सद्वारे कळवा. आता इथे परत आपण एक रंगीत, एक पांढरा मोती, एक रंगीत मोती आणि एक पांढरा मोती असे 3 मोती परत घेतलेले आहे. आणि ह्या पाकळीतला हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. परत आता आपण 1 2 3 4 5 ह्या 5 मोत्यातून सुई बाहेर काढूचा. हा पांढरा, हा पिवळा, त्याच्याजवळचा एक पिवळा, परत त्याच्या पुढचे 2 पांढरे अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता इथे आपण परत एक पांढरा मोती, एक रंगीत मोती आणि एक पांढरा मोती असे 3 मोती परत धाग्यात ओवून घेतलेले आहे. आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपण अशी बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. परत आता हा पांढरा मोती, हा पिवळा मोती, हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. परत हा एक रंगीत मोती आणि पुढचे 2 पांढरे मोती अशी सुई बाहेर काढली. आता आपली एकच पाकळी चौकट बनवायची राहिलेली पहा. त्याचे आता आपण एक पांढरा मोती, एक रंगीत मोती, आपलं फूल तयार होत आलेलं आहे. आणि परत आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई परत बाहेर काढणार आहे आणि परत पुढच्या पाकळीतून आपल्याला सुई बाहेर काढायची. त्याच्याकरता हा एक पांढरा, हा एक पिवळा, हे 2 मोती, परत त्याच्या पुढचा एक पिवळा, शेवटची पाकळी आपली आता, आणि हे 2 पांढरे असे मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. धागाही जास्त ओढायचा नाही, नाही तर आपल्या पाकळ्या वर अशा उचलल्या जातात. आता इथे आपण सुई बाहेर काढली. इथे परत आपण एक पांढरा मोती घेणार आहे, एक पिवळा मोती घेणार आहे आणि परत एक पांढरा मोती. हे 3 मोती आपण घेतले. परत त्याच मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. आपलं सुंदर असं फूल इथे तयार झालेलं आहे. आता आपल्याला सुई गाठ पाडायची. तर आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊ. सुंदर असं आपलं फूल इथे तयार झालेलं आहे पहा. हे मी गाठ पाडून घेतली. इथे उरलेला धागा कात्रीने कापून घेऊया. अशा प्रकारे आपलं मोत्याचं फूल इथे तयार झालेलं आहे पहा. सुंदर असे मोत्याचे फुलं इथे तयार झालेले आहे. करून पहा आणि मला कॉमेंट्सद्वारे कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.